हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्जेब्राचा 45th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर तुम्हाला आठवत असेल लास्ट वीकमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 बरोबर आहे 2.5 आपण कंप्लीट केला होता. पण तो 2.5 कंप्लीट करायला आपल्याला खूप वेळ लागला, कारण तो आपण 2.5 काय केला होता, आपण डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. दॅट मीन्स 2.5A, 2.5B अँड 2.5C असं 3 टप्प्यात तो डिवाईड करून शिकवला. पण तो व्यवस्थित कळला असेल असं आय होप तुम्हाला तो व्यवस्थित लक्षात आला असेल. ठीक आहे, तर नीट बघा, आपण सगळे प्रॅक्टिस सेट घेतले 2.1, 2.2 बरोबर आहे ना, देन 2.4, 2.5. बट मधला एक प्रॅक्टिस सेट होता, दॅट मीन्स 2.3 बरोबर आहे ना. 2.3 आपण घेतला नव्हता, तो स्किप केला होता. बिकॉज 2.4मध्ये काय होतं, सॉरी 2.3 आपण स्किप का केला होता, कारण मेथड्स जी होती, नीट बघा स्क्रीनवर बघा, मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते बघितले, आणि देर आर 3 मेथड्स. ते इक्वेशन सॉल्व करायच्या 3 मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड वन परफेक्ट स्क्वेअर ऑब्लिक कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, अँड थर्ड लास्ट मेथड तुमची आवडती मेथड ती म्हणजे फॉर्म्युला मेथड, बरोबर आहे ना. 3 मेथड होत्या, पण त्या 3 मेथडमधल्या एक मिनिट, 3 मेथडमधल्या फर्स्ट अँड लास्ट, दॅट मीन्स फॅक्टरायझेशन मेथड अँड फॉर्म्युला मेथड, दोनच मेथड मी तुम्हाला शिकवल्या होत्या, बरोबर ना. जी सेकंड मेथड होती परफेक्ट स्क्वेअर, और त्याला अजून एक नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, ही मेथड मात्र सेकंड मेथड मी तुम्हाला शिकवली नव्हती, आणि त्याच्याशी रिलेटेड जो प्रॅक्टिस सेट होता, प्रॅक्टिस सेट 2.3, तो मी स्किप केला होता, बरोबर. का म्हणलं तर बाबा शेवटी घ्यावं, शेवटी घेतल्यावर तुम्हाला ते व्यवस्थित कळलं, आणि तुम्हाला मग कदाचित शेवटी घेतल्यामुळं ती इझिली तुम्ही कॅप्चर करू शकता, म्हणून मी ती शेवटी ढकलली होती. मग आपण एक काम करू, आज आपण तोच जो काय रिमेनिंग प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 2.3, तो आपण कंप्लीट करून टाकू. दॅट मीन्स कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड कशी सॉल्व करायची ते बघू. व्यवस्थित लक्ष देताल, कारण थोडीशी डिफिकल्ट मेथड आहे, म्हणून तर मी शेवटी घेतो ना. चला बघा, लक्ष द्या, वर हेडिंग आहे स्क्रीनवर बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तुम्ही आज हेडिंग टाकताल तुमच्या नोटबुकमध्ये, आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सॉल्व करताना आपल्याला एक फॉर्म्युला लागणार आहे. फॉर्म्युला लागणार आहे, कुठला फॉर्म्युला, थर्ड टर्म. तर तो थर्ड टर्म कसा काढायचा, तर त्याचा फॉर्म्युला बघा स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट क्लोज, आणि वर कुठला साईन आहे, स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे, थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इझी फॉर्म्युला आहे, ॲज इट इज आहे तसा फॉर्म्युला पहिला नोट डाऊन करून घ्या. ओके, तुम्ही व्हिडिओ बघता बघताच माझं म्हणणं आहे, व्हिडिओ पॉज करा, वाटलं तर पहिला पॉज करा, तो फॉर्म्युला ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. फॉर्म्युला लर्न करा, पाठ करा, झालं पण असेल पाठ, तो काय छोटा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लर्न करून घ्या, लर्न झाल्यानंतरच मग पुढचा व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ओके, चला तर मग तुमचा फॉर्म्युला लर्न झालेला आहे असं मी ॲझ्युम करतो, आणि मी प्रॅक्टिस सेट 2.3ला स्टार्ट करतो. ओके, तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये हेडिंग टाका प्रॅक्टिस सेट 2.3. चला बघा, क्वेश्चन काय दिला आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. मेथडचं नाव मेन्शन केल्या. तुम्ही एक्झामला ज्यावेळेस तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला लावतील, तुम्ही मेथड्स बघा, ते मेथडचं नाव मेन्शन करतात, बाय फॅक्टरायझेशन मेथड, किंवा कधी कधी असं म्हणतात बाय फॉर्म्युला मेथड, आणि आत्ता काय म्हणलेत बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. मेथडचं नाव देतात. समजा त्यांनी मेथडचं नाव मेन्शन केलं फॅक्टरायझेशन मेथड, आणि समजा तुम्ही फॉर्म्युला मेथडनी सॉल्व केलं आहे, 0 मार्क्स. त्यांनी जर मेथडचं नाव मेन्शन केलं असेल तर तुम्हाला त्याच मेथडनी सॉल्व करायला लागतं. ॲक्च्युली कुठल्याही मेथडनी सॉल्व केलं तरी आन्सर सेम येतं, माहिती आहे मला पण, तुम्हाला पण. पण त्यांनी जर मेथडचं नाव मेन्शन केलं असेल तर त्याच मेथडनी सॉल्व करायचं. ओके, त्यामुळे इथं त्यांनी मेन्शन केलं आहे बघा, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आता ही जी मेथड आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, ही मेथड सॉल्व करायच्या अगोदर मी एक काम करतो, मी पहिल्यांदा फॅक्टरायझेशन अँड फॉर्म्युला मेथड दोन्ही मेथडचं थोडक्यात एक रिव्हिजन करून टाकतो, म्हणजे नीट लक्ष द्या. फर्स्ट सम त्यांनी काय दिले, फर्स्ट सम एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. ओके, मग एक काम करतो ना, हे जे सम आहे हे सम पहिल्यांदा मी फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करतो. मी करतोय, तुम्ही करायची गरज नाही, मी फक्त एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला दाखवतोय फॅक्टरायझेशन मेथड. काय इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. ओके, आता फॅक्टरायझेशन मेथड आठवते का तुम्हाला,
फॅक्टरायझेशन मेथड्समध्ये काय करतो आपण, फॅक्टर्स पाडतो मीन्स नंबर्स फाइंड आउट करतो. मग ते पहिल्यांदा रफ वर्क, हे जे इक्वल टूचं साईन याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट इंटू. ओके, मग प्रोडक्ट किती पाहिजे, 48. प्रोडक्ट पाहिजे 48 आणि इथं कुठलं साईन आहे, 48च्या पुढं मायनसचं साईन आहे. सो सबट्रॅक्शन किती पाहिजे, 8 पाहिजे. आठवलं ना. प्रोडक्ट 48 पाहिजे अँड सबट्रॅक्शन किती पाहिजे, 8 पाहिजेत. मग बघा बरं असे कुठले दोन नंबर्स आहेत का की ज्यांचा प्रोडक्ट 48 येतो अँड सबट्रॅक्शन 8 येते. आहे ना, 12 अँड 4. कसं काय, 12चा टेबल म्हणा बरं. 12 1 जार 2, 12 1 जार 12, 12 2 जार 24, 12 3 जार 36 अँड 12 4 जार 48. आलं ना, 12 इंटू 4, 12 4 जार 48. अँड दोघांची सबट्रॅक्शन करा बरं. 12 मायनस 4 किती होतात, 8. म्हणजे दोन्ही कंडिशन्स मॅच झाल्या. प्रोडक्ट पण 48 आला अँड सबट्रॅक्शन पण 8 आली. बरोबर ना, नंबर्स फाइंड आउट केले. आता सायन्स, सबट्रॅक्शनचं सम असेल, रूल होता बघा, सायन्सचा रूल होता की बाबा साईन देताना जर सबट्रॅक्शनचं सम असेल तर काय करतो आपण, जे साईन बीला आहे ते साईन ओनली ग्रेटर नंबर आणि ऑपोजिट साईन टू स्मॉलर नंबर. असे रूल्स होते. चला मग नंबर्स फाइंड आउट केले, दोघांना सायन्स देऊन झालं. मग आता एक काम करू, जे नंबर्स आपण फाइंड आउट केलेत ते आता आपण सबस्टिट्यूट करू. आठवते ना, फॅक्टरायझेशन मेथड्सनी स्टार्ट करताना फर्स्ट स्टेप काय करतो, मिडल टर्म आपण स्पेल्ड करणार. स्पेल्ड मीन्स ते गायब करून ते दोघं जण तिथं सबस्टिट्यूट करणार. म्हणजे फर्स्ट स्टेप काय येईल, x² प्लस 12x मायनस 4x मायनस 48 ॲज इट इज इक्वल टू 0. नक्की कळलं, हे माहिती आहे तुम्हाला. मी परत एकदा रिव्हिजन करतोय. ओके, चला ग्रुप्स क्रिएट करू. 2-2चे ग्रुप्स तयार होईल. x² प्लस 12x, फर्स्ट ग्रुपमधनं काय कॉमन निघल, x कॉमन निघल. मग आतमध्ये काय शिल्लक राहील, x प्लस 12. ओके, मायनस 4x मायनस 48, फर्स्ट नंबर कुठला आहे, 4. मग मी 4ला कॉमन काढतो. आतमध्ये डोकं लावायची गरज नाही. जो तुमचा फर्स्ट ब्रॅकेट आला आहे तोच तुमचा सेकंड ब्रॅकेट असतो. त्यामुळं फर्स्ट ब्रॅकेट काय होता, x प्लस 12, तेच लिहून काढायचं, x प्लस 12 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे तुमचे दोन्ही ब्रॅकेट सेम आले. आता दोन्ही ब्रॅकेट सेम आले मीन्स कॉमन. खालच्या स्टेपला आता एकदाच लिहिणार x प्लस 12 अँड सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, मग इथं फर्स्ट ब्रॅकेटच्या बाहेर x आहे आणि सेकंड ब्रॅकेटच्या आउटसाईडला -4 आहे. सो x मायनस 4 इंटू सेकंड ब्रॅकेट. ओके, दोन ब्रॅकेट तयार झाले. नाव सेपरेशन मीन्स दोघांना आता वेगळं करा. आयदर फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0, दॅट मीन्स x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x मायनस 4 इज इक्वल टू 0. दोघांना वेगवेगळं केलं. मग देअरफॉर x इज इक्वल टू प्लस 12 आहे, तिकडं जाऊन काय होईल, -12 होईल. आणि x इज इक्वल टू -4 आहे, तिकडं जाऊन काय होईल, +4 होईल. सो फायनली सोल्युशन सेट काय आन्सर आलं आपलं, -12 अँड +4. -12 अँड 4. कळलं नक्की, हे झालं आपलं. तुम्ही हे नोट डाऊन करायचं नाही आहे, मी फक्त रिवाईज करतोय की आपली फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड झाली आणि फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण कसं सॉल्व करायचं ते मी रिव्हिजन घेतली. इझी मेथड होती अँड शॉर्ट मेथड होती. एक 5 लाईन्समध्ये आपला आन्सर निघालं पण. ओके, आता एक काम करू, हेच सम x² प्लस 8x मायनस 48. आता हे सम आपण काय करणार आहोत, हे सम आता फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करू. मी पहिल्यांदा काय करतोय, ज्या मेथड झालेल्या आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करतोय अगेन. फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला मेथडनी पहिल्यांदा मी एक काम करतो, इक्वेशन ॲज इट इज कॉपी करतो. सॉरी x² प्लस काय इक्वेशन आहे, x² प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. ओके, चला फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC. x² पुढं काय नाही म्हणजे काय असतो तिथं 1, इथं काय 8 आणि इथं काय 48 -48. सो a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 8, c इज इक्वल टू -48. ओके, चला फॉर्म्युला मेथडनी सोडू. आठवते ना, फॉर्म्युला मेथडनी सॉल्व करताना इनिशियली पहिल्यांदा आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करत नाही. पहिल्यांदा आपण डेल्टा मीन्स b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काढू. ओके, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. b² मीन्स 8² मायनस 4ac, 4 इंटू 1 इंटू -48. चला मग आता 8चा स्क्वेअर काय येईल, 8चा स्क्वेअर येईल 64 मायनस ह्या तिघांचा मल्टिप्लाय करा.
4 इंटू 1 4 1 जार 4च होईल आणि 4 इंटू 48 किती येईल 192 येईल. पण 48ला मायनसचं साईन आहे, सो -192 ब्रॅकेट टाकतो मी त्याला. अँड नाव नेक्स्ट स्टेप, आता मी ब्रॅकेट ओपन करतो. सो 64 तसाच राहील आणि ब्रॅकेट ओपन केल्यामुळं आत पण मायनस आहे बाहेर पण मायनस आहे. सो ब्रॅकेट ओपन केल्यामुळं मायनस मायनस का होईल प्लस होईल, प्लस 192. अँड बाय ॲडिंग दोघांची जर ॲडिशन केली तर दोघांची ॲडिशन येईल 256. कशा आले 256 बाय ॲडिंग. ओके. सो डेल्टा आपल्याला पहिला डेल्टा मिळाला, आपला आन्सर आला 256. मग याच्या पुढं काय करायचो, डेल्टा मिळाल्यानंतर मग आपण पुढं काय करायचो, मग आता आपण फॉर्म्युला लिहायचो. एक मिनटं. आता मग आपण फॉर्म्युला लिहायचो. आठवते का फॉर्म्युला, का विसरले बाबा? आत्ताच आपलं झालं आहे कारण फॉर्म्युला मेथड. काय फॉर्म्युला होता, एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac, त्याचाच अर्थ डेल्टा अपॉन 2a. बरोबर ना? चला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. एक्स इज इक्वल टू मायनसचं साईन मी ॲज इट इज देतो. बघा आता चला व्हॅल्यू भरा. बीची व्हॅल्यू काय होती हो, बघा बीची व्हॅल्यू 8 होती. मग भरा तिथं बीच्या जागी 8 भरणार, प्लस मायनस अंडर रूट कोण आहे b² - 4ac. आत्ताच काढलं ना आपण b² - 4ac, किती आलता 256 आलता. मग भरा तिथं अंडर रूट 256 अपॉन 2a याचा अर्थ काय झाला, 2a मीन्स 2 इंटू a. सो 2 इंटू एची व्हॅल्यू काय होती, एची व्हॅल्यू दिसते इथं 1 होती. मग भरा तिथं एच्या जागी 1 भरता. सो एक्स इज इक्वल टू -8 ॲज इट इज प्लस मायनस 256चं रूट निघतं का, 256 कोणाचा स्क्वेअर आहे, येस 256 इज द स्क्वेअर ऑफ 16. सो 256चं स्क्वेअर रूट निघेल 16 अपॉन खाली कोण आहे 2 इंटू 1 2 1 जार 2 होतील. अँड फायनली परत मगासारखं सेपरेशन -8 प्लस 16 अपॉन 2 और -8 - 16 अपॉन 2. काय केलं मी, प्लस 16 वेगळे केले, -16 वेगळे केले. करा आता कॅल्क्युलेशन. -8 प्लस 16, एकाला प्लस एकाला मायनस आहे. सो प्लस मायनस आपण काय करतो, मायनस करतो. म्हणजे 16 - 8 होतील अपॉन 2. आणि इकडं बघा बरं, -8 - 16 बोथ आर मायनस, दोघांना मायनस आहे. सो मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. सो ॲडिंग 16 + 8 24 ग्रेटर नंबर साईन -24 अपॉन 2. डिवाइड होते का, होईल ना. 2 4 जार 8 2 12 जार 24. सो आन्सर काय आलं, एक्स इज इक्वल टू 4 और एक्स इज इक्वल टू -12. सोल्युशन सेट 4 - 12. मगाशी पण फॅक्टरायझेशननी सॉल्व केलं तर बघा परत एकदा, हेच आन्सर आलं तर. आता आपण फॉर्म्युला मेथडनी सॉल्व केलं, फॉर्म्युला मेथडमध्ये पण हेच आन्सर येतं. मग थोडक्यात आज नीट लक्ष द्या, मला ॲक्च्युली तुम्हाला कुठली मेथड शिकवायची, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. पण ती मेथड शिकवायच्या अगोदर मी तुम्हाला काय केलं, मी पहिल्यांदा दाखवून दिलं तुम्हाला की अरे फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व केलं, फॉर्म्युला मेथडनी सॉल्व केलं, कुठल्याही मेथडनी सॉल्व केलं तरी आन्सर तेच येणार आहे. मग आता आपण जी न्यू मेथड शिकतो आहे, आज आपण शिकणार आहोत कुठली, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, त्या मेथडनी पण आन्सर हेच येणार आहे. म्हणजे आधीच आपल्याला ऑलरेडी आन्सर कळलं आहे की आपला आन्सर काय येणार आहे, 4 - 12 येणार आहे. पण ते आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी कसं काढायचं ते नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. बाकीचं जे अगोदर मी इतक्या वेळ, किती 14 मिनिट झाले बरोबर ना, म्हणजे इतक्या वेळ मी 14 मिनटं जे अगोदर बडबडलो ना ते आपलं झालेलं होतं. पण आत्ता जे मी शिकवते ती नवीन मेथड आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी कुठलाही सम कसं सॉल्व करायचं नीट लक्ष द्या. इझी मेथड आहे, फक्त मी एक पर्टिक्युलर स्टेप्स सांगते, त्या स्टेप्स फक्त पाठ करा. लक्षात ठेवा, पाठ नाही करा, लक्षात ठेवा. चला फर्स्ट स्टेप, इक्वेशन काय दिलं तर x² + 8x - 48 इज इक्वल टू 0. मग फर्स्ट स्टेप काय करायची, जो सी आहे बघा मी अंडरलाईन केलं -48. मग फर्स्ट स्टेप एक काम करा, सीला शिफ्ट टू राईट साईड. तो सी आहे ना, सीला कंपल्सरी राईट साईडला शिफ्ट करायचं. मग एक काम करू, 48ला आपण तिकडं पाठवू. 48ला नीट बघा कुठलं साईन आहे, -48 आहे. सो तो तिकडं जाऊन काय होईल, +48 येईल. म्हणजे काय स्टेप करणार मी, x² + 8x ॲज इट इज इक्वल टू
48ला मी तिकडं पाठवतो, -48 इट बिकम्स +48. नक्की कळलं? पहिली स्टेप तर सगळ्यांना कळली. काय करायचं? फर्स्ट स्टेप, सीला राईट साईडला शिफ्ट करायचं. मग तो मायनस असेल तर तिकडं जाऊन प्लस होईल, अदरवाईज प्लस असेल तर तिकडं जाऊन मायनस होईल. आणि एखादा म्हणलं सर झिरो काउंट करू नका, झिरो हॅज नो व्हॅल्यू. नक्की कळलं? सीला काय केलं मी? सीला फर्स्ट स्टेप तिकडं राईट साईडला शिफ्ट केला. सेकंड स्टेप, आता आपण एक काम करू, थर्ड टर्म काढू. पण तुम्ही म्हणता सर कसं काढायचं थर्ड टर्म? फॉर्म्युला मगाशीच मी स्टार्टिंगलाच, लेक्चरच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला ना. काय फॉर्म्युला होता? हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या. समजा एखादा म्हणाल सर इथं क्वेश्चनमध्ये एक्स स्क्वेअरच्या ऐवजी इथं वाय व्हेरिएबल असतं. क्वेश्चनमध्ये जर वाय असेल तर फॉर्म्युल्यामध्ये पण चेंज करायचा. सो फॉर्म्युला काय झाला असता? हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ वाय. म्हणजे ॲज पर क्वेश्चन तो फॉर्म्युला तुम्ही त्याच टाईमला चेंज करायला पण जमलं पाहिजे. कोइफिशियंट ऑफ एक्स लिहायचं का कोइफिशियंट ऑफ वाय लिहायचं ते डिपेंड ऑन क्वेश्चन. नक्की कळलं? चला मी काय केलं, फर्स्ट स्टेप सीला तिकडं ट्रान्सफर केला. सेकंड स्टेप आता मी थर्ड टर्म काढतो आहे, स्टार्टिंग विथ फॉर्म्युला. पहिला मी थर्ड टर्मचा फॉर्म्युला लिहिला. चला आता व्हॅल्यू भरतो, हाफ ॲज इट इज इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. आता कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे काय? तर कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे व्हॅल्यू ऑफ बी, त्याला कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणतात. म्हणजे नीट बघा, इथं 8x आहे. एक्स नुसता एक्स तुम्हाला कुठं दिसतो? आहे ना इथं 8x. मग त्या एक्सच्या पुढं जो काही नंबर असेल ना, कोइफिशियंट असेल, तो कोइफिशियंट ऑफ एक्स. किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर व्हॅल्यू ऑफ बीची व्हॅल्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स. मग एची व्हॅल्यू तुम्हाला माहिती 1 आहे, बीची व्हॅल्यू 8 आहे, सीची व्हॅल्यू 48 आहे. सो कोइफिशियंट ऑफ एक्स मीन्स व्हॅल्यू ऑफ बीची व्हॅल्यू. ओके, मग भरा देतो. कोइफिशियंट ऑफ एक्सच्या जागी काय भरताल? 8 भरताल, ब्रॅकेट क्लोज, वर स्क्वेअर, 1/2 ॲज इट इज. कोइफिशियंट ऑफ एक्सच्या जागी मी 8 भरला, ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, चला मग आता नीट बघा, 1/2 इंटू ब्रॅकेट स्क्वेअर, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. डिवाइड होते का? पहिलं डिवाइड होते का चेक करा. 2 खाली 8 वर आहे, दॅट मीन्स 2 ने 8ला डिवाइड होईल ना. मग चला डिवाइड करा. 2 इंटू 2 1 जार 2, 2 4 जार 8. ओके, चला मग ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण शिल्लक राहिलं? 1. आता जिथं 1 असेल, 1 आपण कॅल्क्युलेशनमध्ये पकडत नाही. सो ब्रॅकेटच्या आतमध्ये कोण शिल्लक राहिलं आहे? 4 राहिलं आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. 2 ने 8ला डिवाइड केलं, 2 4 जार 8. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये आता 4 राहिला आहे. सो फायनली 4चा स्क्वेअर केला. 4चा स्क्वेअर किती येलो? 16. सो थर्ड टर्म आपण फायनली काढून घेतला. किती आला आपला थर्ड टर्म? 16. कळलं इथपर्यंत? 1 मार्क. जसं आपण फॉर्म्युला मेथडमध्ये पहिलं डेल्टा काढतो ना, डेल्टा फाइंड आउट करतो, तसं परफेक्ट स्क्वेअर, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये पहिलं थर्ड टर्म काढून घ्यायचं. थर्ड टर्म जरी काढलं तरी 1 मार्क भेटतो, इथपर्यंत केलं तरी. नक्की कळलं? थर्ड टर्मचा फॉर्म्युला लिहायचा, त्यामध्ये बीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि स्क्वेअर करून आपला आन्सर काढायचं. इथपर्यंत नक्की कळलं आहे? आता नेक्स्ट स्टेप बघा, ह्याच्या पुढं काय करायचं. थर्ड टर्म काय आलं आपलं? 16 आलं. आता हे जे काय थर्ड टर्म आले, किती आले आपलं थर्ड टर्म? 1 मिनटं, 16 आले. ते दोन्हीकडे ॲड करायचं. दोन्हीकडे मीन्स लेफ्ट साईडला पण ॲड करायचं आणि राईट साईडला पण ॲड करायचं. मग काय सेंटेन्स लिहिताल? बाय ॲडिंग 16 टू बोथ साईड्स. पहिलं थर्ड टर्म काढून घ्यायचं आणि थर्ड टर्म काढून घेतल्यानंतर काय करायचं? दोन्हीकडं लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्हीकडं ते ॲड करायचं. मग बघा बरं, लेफ्ट साईड काय होती? एक्स स्क्वेअर प्लस 8x ॲज इट इज लिहून काढा. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16, त्याच्या पुढं लावायचं प्लस 16. आणि राईट साईडला काय होतं? राईट साईडला काय होतं? 48 होते. मग इकडं पण राईट साईडला लिहिताल 48 प्लस 16. काय स्टेप केली कळली का मी? पहिलं थर्ड टर्म काढून घेतलं, आन्सर 16 आलं होतं. आणि हे जे थर्ड टर्म आलं आहे ते मी आता राईट अँड लेफ्ट दोन्ही साईडमध्ये ॲड करतो आहे. म्हणजे मी इथं पण लावला प्लस 16 आणि मी इथं पण लावला प्लस 16. नक्की कळलं? ॲडिंग टू बोथ साईड. पहिलं थर्ड टर्म काढून घ्या. थर्ड टर्म काढल्यानंतर जे थर्ड टर्म येईल ते लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडला ॲड करायचं. आता इकडं बघा राईट साईडला 48 प्लस 16. पहिलं मी इकडं करतो. 48 प्लस 16 दोघांची ॲडिशन केली तर 64 येईल. ओके, आणि इकडे जे लेफ्ट साईड आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16,
कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड, आपल्या मेथडचं नाव कंप्लिटिंग स्क्वेअर का दिलं आहे? बिकॉज एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 हे जे काय तुम्हाला दिसतंय ट्रायनोमियल, हे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, कुठल्या तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे तुम्ही नीट जर बघितलं, एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर जर केला बाय युझिंग आयडेंटिटी होती आपल्याला, काय आयडेंटिटी होती? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, मग ती आयडेंटिटी जर आपण यूज केली, सो एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला, सो एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 4 प्लस 4 स्क्वेअर, दॅट मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 येईल. म्हणजे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बाबा आयडेंटिटी यूज करून मग तो ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट होतो, पण तुम्ही एवढं डोकं लावायची गरज नाही आहे. आता नीट लक्ष द्या, मी काय सांगतोय. लेफ्ट साईडमध्ये जे काय असेल ना, लेफ्ट साईड आपल्याला कन्वर्टेड इंटू ब्रॅकेट, त्याचं कन्वर्जन आपल्याला ब्रॅकेटमध्ये करायचं आहे. मग ते ब्रॅकेटमध्ये कसं करायचं, तर एक सिम्पल स्टेप सांगतो मी. जो फर्स्ट टर्म आहे, म्हणजे आता एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर कुणाचा स्क्वेअर हो? एक्स स्क्वेअर मीन्स एक्सचा स्क्वेअर आहे. ओके, आणि तो लास्ट टर्म आहे 16 कुणाचा स्क्वेअर आहे? 4चा. काय करायचं नीट कळलं मी काय बोलतोय? ब्रॅकेटमध्ये कन्वर्जन कसं करायचं? जो फर्स्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट काढायचं, जो लास्ट टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट काढायचं, आणि जे मिडल टर्म आहे, मिडल टर्मला कुठलं साईन आहे इथं? प्लस. जे साईन मिडल टर्मला असेल ते साईन ब्रॅकेटमध्ये द्यायचं आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, मग LHS लेफ्ट साईडचं कन्वर्जन परत एकदा सांगतो मी. लेफ्ट साईडचं कन्वर्जन ब्रॅकेटमध्ये कसं करायचं? फर्स्ट टर्म कोण आहे? एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे? एक्सचा. लास्ट टर्म 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा. मग बघायचं मिडल टर्मला कुठला साईन आहे? प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, राईट साईडची ॲडिशन करून टाकली, लेफ्ट साईडचं कन्वर्जन ब्रॅकेटमध्ये केलं, ही झाली तुमची थर्ड स्टेप. ब्रॅकेटमध्ये कन्वर्जन झालं की लगेच पुढचं सेंटेन्स टेकिंग स्क्वेअर रूट काढायला घ्यायचं. का स्क्वेअर रूट काढायला घ्यायचं? कारण स्क्वेअर रूट काढल्यामुळं हा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअरचं साईन काय होईल? कॅन्सल होईल. सो एक्स प्लस 4 इज इक्वल टू 64. बघा बरं, 64 कुणाचा स्क्वेअर आहे? 8चा. सो 64चं स्क्वेअर रूट निघाल 8, आणि स्क्वेअर रूट काढल्यावर आपण कंपल्सरी त्याला दोन्ही साईन देणार, प्लस ऑर मायनस. आणि आता मग सेपरेशन मीन्स एका साईडला एक्स प्लस 4 इज इक्वल टू 8 प्लस 8, और एक्स प्लस 4 इज इक्वल टू मायनस 8. काय केलं मी? प्लस 8 आणि मायनस 8 सेपरेशन केले. सो एक्स इज इक्वल टू 8 ॲज इट इज. 4ला तिकडं शिफ्ट करा, तिकडं जाऊन प्लसचा -4 होईल. इकडं पण एक्स इज इक्वल टू -8 ॲज इट इज. 4ला तिकडं शिफ्ट करा, तिकडं जाऊन -4. एक्स इज इक्वल टू 8 - 4 4. एक्स इज इक्वल टू -8 - 4 मायनस मायनस प्लस होईल, अँड ग्रेटर नंबर साईन -12. सो फायनली तुमच्या लक्षात आलं असेल, आपण फॅक्टरायझेशननी पण मी दाखवलं, फॉर्म्युल्यानी पण मी दाखवलं, आणि आता मी कंप्लिटिंग स्क्वेअरनी मेथड केलं आहे. आन्सर आपलं शेवटी फिरून तिथंच आलो आहे आपण, तेच आलं आहे, सेम आलं आहे, 4 - 12. कळलं नक्की? थोडक्यात नीट बघा, मी स्टेप्स एक्सप्लेन करतो आहे. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनी करताना फर्स्ट स्टेप बघा, मी इथं अंडरलाईन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट स्टेप काय करायची? सीला शिफ्ट करायचा. हा जो सी आहे, सीला तिकडं राईट साईडला शिफ्ट करायचा. ओके, सेकंड स्टेप काय करायची? थर्ड टर्मचा फॉर्म्युला यूज करून थर्ड टर्म काढून घ्यायचं. म्हणजे इथपर्यंत जी मी अंडरलाईन केली ना, ही झाली तुमची सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेप काय असणार आहे? तुमचा जो थर्ड टर्म आला आहे 16, जे काय आन्सर आलं आहे तुमचं थर्ड टर्म, ते दोन्हीकडे ॲड करून घ्यायचं. ॲडिंग 16 टू बोथ साईड्स. लेफ्ट साईडचं कन्वर्जन ब्रॅकेटमध्ये करायचं, आणि राईट साईडला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. तुमचं ब्रॅकेट कन्वर्जन झाला की तुमची ही झाली थर्ड स्टेप. इथपर्यंत तुमची थर्ड स्टेप झाली. आणि एकदा का तुमचं ब्रॅकेटचं कन्वर्जन झालं की लगेच पुढचं सेंटेन्स टेकिंग स्क्वेअर रूट काढून घ्यायचं. ही झाली तुमची फोर्थ स्टेप, चौथी स्टेप. आणि स्क्वेअर रूट काढून झालं की मग लास्ट स्टेप काय करताल? सेपरेशन करून कॅल्क्युलेशन करताल. मग एका साईडला प्लस घ्या, एका साईडला मायनस घ्या, आणि तुम्ही तुमचा आन्सर मग फायनली काढा. टोटल किती स्टेप झाल्या? 5 स्टेप्स आहेत. ह्या 5 स्टेप्स जर तुमच्या व्यवस्थित लर्न झाल्या, पाठ झाल्या, तर ही पण मेथड इझीच आहे. ओके, नक्की कळलं आहे? फर्स्ट सम असल्यामुळं साहजिक आहे,
मी तुम्हाला हा जो काही क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला पाठवला आहे तुम्हाला आत्ता व्हिडिओ झाल्या पण एक सम मी ह्याच्यात जोडीला काय करतो आहे एक सम तुम्हाला होमवर्क म्हणून सेंड करतो क्वेश्चन 2 व्यवस्थित ट्राय करा आणि ह्याच मेथडनी सॉल्व करायचं दुसऱ्या कुठल्या मेथडनी करू नका. ओके, ज्यांना कळलं नसेल उद्या परत आपल्याला आता ह्याच्या पुढचे सगळे सम कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करायचं आहे. सो ज्यांना कळलं नसेल त्यांना आज नाही उद्याच्या बॅचमध्ये कळेल, टेन्शन घेऊ नका. ओके, बाय.